नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांबद्दल. कुंभ राशीवाल्यांनो, चंद्रग्रहणापर्यंत तुमच्यासाठी नशिबाची दारं उघडत आहेत. जी संधी तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत होते ती आता तुमच्याकडे येणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही संधी ओळखली नाही तर ती निसटू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक गुप्त संकेत सांगणार आहे. तर लक्ष देऊन ऐका. करिअरमध्ये मोठी संधी, अचानक नवीन जॉबची ऑफर येणार आहे. प्रमोशन किंवा वरिष्ठांकडून कौतुक होईल. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार असेल तर योग्य वेळ सुरू आहे. तुमच्यासाठी खूप महत्त्वाची वेळ चालू आहे. सध्या अडकलेली फाईल, अडकलेले काम आता पुढे सरकणार आहे. मंडळी, चला तर जाणून घेऊया कुंभ राशीच्या लोकांच्या आर्थिक सुधारणेबद्दल. जुने अडकलेले पैसे परत मिळतील. नवीन उत्पन्नाचा स्रोत तयार होऊ शकतो. गुंतवणुकीतून फायदा मिळण्याचे संकेत आहेत. अचानक धन लाभाची शक्यता नाकारता येत नाही. तर नातेसंबंधामध्ये घरातील वातावरण शांत होईल. जोडीदाराशी असलेले गैरसमज दूर होतील आणि लग्न किंवा साखरपुड्याची बातमी येऊ शकते. कुटुंबाकडून मोठा पाठिंबा मिळणार आहे तुम्हाला. वैयक्तिक प्रगती म्हणजे आत्मविश्वास वाढेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल आणि अध्यात्म आणि सकारात्मक विचारांकडे ओढ वाढेल. तुम्ही जे स्वप्न पाहिलं आहे त्याची सुरुवात याच काळात होऊ शकते, म्हणजेच चंद्रग्रहणापर्यंत. मंडळी, लक्ष देऊ नाही का, मी तुम्हाला काही सूचना सांगणार आहे. चंद्रग्रहणाचा काळ थोडा संवेदनशील असतो. थोडे निर्णय घाईत घेऊ नका, पण वादविवाद टाळा आणि संयम टाळा. खूप मोठे निर्णय जे असतील तर त्याला थोडा टाईम द्या. निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या आणि निर्णय घेताना विचार करूनच निर्णय घ्या. फक्त मोठ्या निर्णयाबद्दल तुम्हाला घाई करायची नाही आहे. चला तर मंडळी, एक छोटासा उपाय सांगते. सुरुवातीलाच चंद्रग्रहणापर्यंत दररोज सकाळी ओम चंद्राय नमः 21 वेळा जप करावा. सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करा. तांदूळ किंवा साखर, यामुळे चंद्राची कृपा वाढेल आणि संधी स्थिर होईल. मंडळी, मी तुम्हाला जी सांगते हा उपाय रोज करा. चंद्रग्रहणापर्यंत आजपासूनच सुरुवात करा आणि चंद्रग्रहणापर्यंत हा उपाय करत राहा. शेवटी मी तुम्हाला आणखी एक उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला चंद्रग्रहणाच्या दिवशी करायचा आहे. मंडळी, चला तर जाणून घेऊया. कुंभ राशीवाल्यांनो, तुमचं करिअर मागच्या काही दिवसांपासून जणू थांबले आहे ना. असं वाटतंय का तुम्हाला? मेहनत करता आहात पण फळ मिळत नाही. वरिष्ठांकडून कौतुक नाही. प्रमोशन लांबलेलं. तर लक्ष देऊ नाही का, चंद्रग्रहणापर्यंत तुमच्या करिअरमध्ये एक मोठी हालचाल होणार आहे आणि ही संधी तुमचं पुढचं 1-2 वर्षाचं भविष्य ठरवू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक खास संकेत उपाय सांगणार आहे मी. अडकलेलं काम पुढे कसं सरकेल ते पण ऐका. कुंभ राशीवर सध्या ग्रहांची स्थिती अशी आहे की जे काम वारंवार थांबत होतं, ज्या प्रोजेक्टला मंजुरी मिळत नव्हती, ती फाईल आता पुढे जाण्याचे संकेत आहेत. अचानक बॉस तुमच्याकडे लक्ष देणार आहे आणि तुमचं नाव मीटिंगमध्ये पुढे येऊ शकतं. हा काळ व्हिजिबिलिटी इन्क्रीजचा आहे, म्हणजेच तुम्हाला प्रमोशन आणि नवीन जबाबदारी या काळात मिळणार आहे. चंद्रग्रहणापूर्वी तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. कधी कधी प्रमोशन आधी जबाबदारी येते आणि नंतर पद वाढतं. जर तुम्हाला जास्त काम दिलं गेलं तर घाबरू नका. हेच तुमच्या पुढच्या वाढीचं पाऊल असू शकतं. मंडळी, हे झालं जॉबवाल्यांसाठी, पण जे शिकतायत किंवा काही घरगुती बायकांसाठी सुद्धा हा खूप मोठा टाईम आहे. कुंभ राशीच्या बायकांसाठी आणि कुंभ राशींच्या पुरुषांसाठी सुद्धा. तर लेकरांसाठी सुद्धा भरभराटीचा काळ आहे हा. चला तर मंडळी, जाणून घेऊया व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा बदल काय होणार आहे. तर जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल, नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. जुना क्लायंट परत येऊ शकतो. नवीन प्रोजेक्ट साईन होऊ शकतात. आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल तर जुन्या संपर्कात पुन्हा मेसेज करा. मंडळी, नेटवर्क ॲक्टिव्हेशनसाठी तुमचा हा काळ खूप योग्य मानला जातो आणि तुम्हाला परदेशात किंवा नवीन ठिकाणची संधीसुद्धा मिळणार आहे. काही कुंभ राशीवाल्यांसाठी स्थान बदलायची संधी येऊ शकते. ट्रान्सफर, परदेशी प्रोजेक्ट,
नवीन शहरात जॉब ही संधी सुरुवातीला भीतीदायक वाटेल, पण दीर्घकाळात फायदेशीर ठरेल. मंडळी, तुम्हाला नक्कीच जर संधी मिळाली तर संधीला सोडू नका. संधीला ओळखावं लागेल तुम्हाला, आणि तुम्हाला अशा 2-3 संधी मिळतीलच, पण त्या संधीपैकी एक चांगली तुम्हाला जी सगळ्यांसाठी योग्य असेल तीच तुम्हाला निवडायची आहे. आर्थिक वाढ आणि करिअरमध्ये बदल म्हणजेच पैशाची वाढ होणार आहे, पगार वाढ होणार आहे, बोनस मिळणार आहे. आणि व्यवसाय जे करत आहेत त्यांना क्लायंटकडून जास्त पैसा मिळणार आहे आणि इन्सेंटिव्हसुद्धा मिळणार आहे. जे जॉब करतात त्यांच्यासाठी अचानक आर्थिक सुधारणा जाणू शकते. पण एक सावधानतेचा इशारा आहे. चंद्रग्रहणाच्या काळात भावनिक निर्णय घ्यायचा नाही आहे. रागात राजीनामा देऊ नका. वरिष्ठांशी वाद टाळा आणि नवीन ऑफर नीट वाचूनच स्वीकारा. थोडंसं काळजीपूर्वकच करायचं आहे चंद्रग्रहणाच्या काळामध्ये, म्हणजेच 3 मार्च 2026 या काळामध्ये. हा व्हिडिओसुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकला आहे, तो तुम्ही बघून घ्या. चंद्रग्रहणाच्या काळात भावनिक निर्णय घेऊ नका. वरिष्ठांसोबत तू मेमे करू नका. त्यांना थोडंसं मन शांत ठेवा. राग टाळा. चला तर मंडळी, जाणून घेऊया करिअर मजबूत करण्यासाठी हा छान असा उपाय. चंद्रग्रहणापर्यंत दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा. दररोज सकाळी 21 वेळा म्हणा ओम गण गणपतीहि नमः. सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करा. यामुळे अडथळे दूर होतील आणि संधी स्थिर होईल. मंडळी, हा उपाय खूप प्रभावशाली आहे. नक्की करा. दर बुधवारी चंद्रग्रहण येईपर्यंत हा उपाय करायचा आहे तुम्हाला. आणि हो, शेवटी एकच म्हणेल, कुंभ राशीवाल्यांनो, तुम्ही मेहनती आहात, पण तुम्ही वेगळं विचार करता. सगळ्यांपेक्षा हटके आहात आणि आता तुमच्या मेहनतीला फळ मिळणार आहे. तर हा काळ तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचा आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माझं करिअर बदलणार आहे. पॉझिटिव्ह लिहा, नक्कीच पॉझिटिव्ह होईल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुमच्या आर्थिक भविष्यावर आहे. चला तर जाणून घेऊया. पुढचा व्हिडिओ नक्की पहा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कुंभ राशीचं आर्थिक भविष्य नेमकं किती मोठं बदलणार आहे आणि अचानक धनलाभ योग कधी आहे. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या पैशांबद्दल आणि एक अशी तारीख आहे ज्या दिवशी तुमचं भाग्य फिरू शकतं. कारण तुमच्या आर्थिक आयुष्यात मोठी हालचाल सुरू होणार आहे.